नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज कोणीतरी येणार आहे, स्पेशल व्यक्ती आहे आणि त्याची तयारी आहे, पण काकू अजून येऊन खूप पसार आहे, तसे यायला पण वेळ आहे। आणि आज काकूकडनं ना मस्त अशी काजू करी बनवून घेतली आहे। संध्याकाळची गरम गरम फक्त भात लावेल। डाळ पण डाळायची मला जेव्हा मी काकूंना म्हटलं काजू करी बनवते, मला जमतच नाही। असे नखरे सगळ्यांचे असतात, प्रत्येक वेळेला ड्रामा असतो, चालायचं। तर मस्त काजू करी बनवून घेतली। मग मला म्हणे तुम्ही थांबा आणि मग सांगा, प्रॉब्लेम्स असतात। मग ते वालाच्या शेंगा बनवून घेतल्यात, जास्त झालं। शेंगा जास्तच क्वांटिटी लागली, त्याला म्हटलं थोडीच करा, त्याच्यावर जास्तच झाले लोकांचे हिशोब। दादवून घेते आणि मग भेटते। आरू जॉब झाले काकू त्याला आरू आऊ 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 आऊ। मला खूप क्रेविंग होत होतं एका गोष्टीचं, ते म्हणजे जलेबी। मग आम्ही आणि आबू माझं कसं बघतो जेवायचं तुला देऊ मम्मा, जेवायचं का मम्मा, जेवायला देऊ? मी आधी याला खाऊ घालते, मग खाल्लं मला हा खाऊ देणार नाही, हो की नाही? आवडतात हे सगळं, कारण मी आवडणार होते पण मला आता बेबीमुळे जमत नाहीये, त्याच्यामुळे काकू मला क्लीन सगळं करून देतात ते, कारण आज कोणीतरी येणार आहे, सोड्या हिशोबाने आज हे साफ करतात कारण हे असे डाग लागले तिकडे जरा त्यांनी ते केलेलं, हे आमचं राहिलेलं होतं हे आणि कडचे, त्याच्यामुळं त्याला म्हटलं तेवढं तुम्ही करून द्या। तारीच्या घासणी, हां तर घासणीनेच घास, हां कुठली पण म्हणजे ज्याने निघालते कसे ते तुम्ही तारीच्या घासणीनेच घासायची याच्या आधी, मग ते छान निघतात। साबण वगैरे लावून घासलं ना छान निघतात। जेवायचं नाहीये त्याला, मी बनवलं होतं पण त्याला जेवायचं नाही, मध्ये खेळतोय। मी अशीच चेअर लावली आला इथे, त्याला आता जेव्हापासून चेअर लावते त्याला असं वाटतं जेलमध्येच आहे काय। हे बघ मला कशाला ओढतोय, तुझी गाडी कुठे? गाडी कुठे आहे? गाडी आण बरं, त्यांना तर काकू घेऊन जाणार आहे बरं का आज, अरुण तर काकू घेऊन जाणार आहे। चल मला उद्याची उंची वाढली तुझी डोक्याला लागू शकतो, तुझ्या टेबलाच्या बरोबर जेवायचं नाही आणि मग खरं अजून एकदा कर, स्पिन कर कर कर।
इथं मी चिकटपट्टी लावली आहे, त्याच्यावरून घालून ते निघत होतं ना म्हणून ते लावले. जिथे जास्त इथे आणि तिकडे जास्त घालले आहे ना, जे जास्त यूज होतं ते. मी बऱ्याच वेळेस ना ऑफिसला सुट्टी असते ना असायची ना रविवारची, मग हे असले कामं करायचे. पण आता मला हे कोणीतरी याला कंपल्सरी जाऊन पाहिजे असतं, तेवढा वेळ नसतं जावं. साध्या पाण्याने परत एकदम पुसा, म्हणजे मग ते पांढरट राहणार नाही साबणाचं. चांगलं जास्त चांगलं निघत आहे ना, क्लीन वाटतं. बरेचसे खराब झाले ते आता हळूहळू. बरेच दिवस झाले ना, 22-23 वर्ष झाली याला. जेव्हा घर घेतलं तेव्हा ते हे केलेलं ना पप्पांनी करून, त्याच्यामुळे ते बरेचसे चांगले राहिले, भरच चांगला राहिला माहिती का. अजून याला क्लीन करायचं काय सोर्स असेल, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. आम्ही सध्या तर साबणाला घासतोय. आज तुम्ही यांच्याकडे पण गेला लाला आंटीकडे? आज थोडं उशीर झाला, पाणी जरा आलं नव्हतं, उशीर अभ्यास. आज कोणावर बुधवार आहे ना. तुम्हाला जर या महिन्याची जर सुट्टी घ्यायची असेल तर रविवारी किंवा शनिवारी घ्या, त्याच्यानंतर नका घेऊ. ते आवडतं ते त्यांचं आवडतं. तोपर्यंत मी इकडे याच्याकडे बघते जरा. आणि आता 3 वाजताच खाऊ घालते आता डायरेक्टली, कारण त्याला खायचं नाही आणि मग हे करतो बस चिड वगैरे करते. बहुतेक ते दात खूप सहसत असते, त्याच्यामध्ये डिकामध्ये वगैरे ते लावली बघू. अरे अरे आवाज अरे टाकायचं. टाक बरं याच्यामध्ये. हे बघ असं घे, टाक मग. व्हेरी गुड बॉय. टाकण्याचं लवकर देणं त्याला देते ना बाबा. त्याला बेबी हा घास मोठा आहे, त्याला तो हा करत होता. त्याच्यानंतर पण नाही ना, पण त्याला थोडा टाइम द्यायला पाहिजे ना. असं डायरेक्ट मी खूप सियाली बरं का, सियाली आली. कारण मी ते जे बदाम असतात ना ते चावल त्याला वेळ द्यायला पाहिजे. पण बरेचसे बघ ना, बरेचसे ते
मगाशी पालक ग्रेव्ही आणि राईस बनवलं ते आधी तुला सिंपल सांगू का तुला सांगू का तुझ्या हातात त्याला चवच नाही खाऊन बघितलं आहे चांगलं पण तुला नाही आवडत तूच ते ग्रेव्ही तुला जमतच बाबा मला ते कारण की तू ते बाकीचं काहीच टाकत नाही सगळ्यांनी लिहिलेलं आहे लहान पोरांना काळी मिरी दालचिनी वेलची 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 आणि हे टाकायचं हे बघा टाकायचं मला केवढा आनंद होतो त्याला appreciate is must है ना बेबी मुलांना तुम्ही पण असं अप्रिशिएट करा मुलांना म्हणजे मुलं लिटरली त्यांना कळतं आपल्याला अप्रिशिएट करताय म्हणून खातं छान म्हणजे खेळतात परत ती गोष्ट हां थोडं आवडलं छान टेबल सगळ्या गोष्टी पण लावून ठेवलाय इकडचे सगळं आवडलं बॅग वगैरे ठेवून दिली आऊ झोपलेला आहे आणि वेटिंग फॉर दॅट पर्सन गरमागरम भजी बनवते वॉकला मी हार्डली 15-20 मिनटं गेली आणि वरूनही तेच सांगितलं की लवकरच आहे कारण नानांना जेवायला 8 ते 8:30च्या आसपासच लागतं आणि आपल्यामुळे त्यांना उशीर होतो तर मग भात मी जाऊन ऑलरेडी लावून गेली होती बेबीचं पाणी आमच्या सगळ्यांचा तर सकाळी तर काजूकरी ऑलरेडी कापून बनवली आहे आता चला कारण पालकभजी बनवूयात पालकभजी बनवली आता वरून एक 10-15 मिनटामध्ये तेवढाच त्याला खाऊ घालेल तोपर्यंत माझ्या इकडचं किचन सगळं आवरेल आणि जेव्हा नाना आले ना तर अजिबात त्यांच्याकडे जात नव्हता तर मला ते शूट नाही करता आलं म्हणजे तो लिटरेट असा रडल्यासारखा करत होता म्हणजे घाबरतं कसं एखादं तसं करत होता कारण तिकडे जास्त येत नाही ना मग त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम असेल होते स्ट्रेंजर एन्झायटी म्हणतो आपण तसं तर मी आता जेवणाची तयारी वगैरे चालू आहे माझी नंतर तुम्हाला भेटतेच कशी झाली पोहे सांगा कशी झाली बघे पोहे काय झाले सांग टेस्टसाठी दिले आहेत कारण आकडे खात नाही आणि नेमकं नंतर झाल्यावर ह्याला खायचं आहे काय झालं ना छान झालं ना बनवले कोणी नरम झाले ना एकदम मला जमलं सगळं पण कसं आहे ठीक आहे असंच असतं आयटम आहे है ना बघू मग इकडून गोळा करेल तुम्ही तुम्ही कोणतं पण काय हातातून घेऊन टाकतो बघा आबाल वाजून दाखव हा 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 दाखवते बघा तुम्हाला वाजून दाखवते अपडेट आ जाता है घर में ये वाजता पाहिजे टाइमिंग सबको पता ठीक आहे खायची वस्तू आहे खायची वस्तू ते दाबच आजकाल सगळं चांगलं घालतात हे वाजवली तुम्ही हे पाहिलं सगळं बकेट आली ते हे बकेटचे पार्ट आहेत ते वाळू वगैरे गोळा करायचे तर काही दिवसांनी ते वाळू ट्रॅक हा ते त्यात पाणी भरायचंय
ते असं छानपैकी ना त्याचं वरचं झाड काढलं त्याने, इथून पाणी येतं आणि असं झाडून टाकायचं. छान है ना रमेश? तिकडे तिकडे बकेट ती छोटी बकेट. ती बकेट आण आपली. अहो बकेट आण ना रमेश, ती बकेट आण बरं. ते दातासाठी आहे, लाकडाचं, लिंबाच्या लाकडाचं आहे. और उसके बाद आपने डेफिशिएंसी दात सळसळतो ना तो तोंडात घालतो, अशी चावीत होतो, लाकडाचं आहे ते. त्यांना बरं वाटतं त्यांना. अवेश ती बकेट आण इकडे, ती बकेट आण इकडे, आण इकडे. और इसके अलावा ट्रीटमेंट के लिए आपकी किसी तर आत्ता जेवण वगैरे सगळं आवरलं आणि दुपारच्या वाजलेत पाहून आणि काकू पण आल्यात आवरायला. त्याच्या आधी आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. आज जेवणामध्ये मस्तपैकी दाल राईस आणि वडिलांना ना शिमला मिरची असं पीठ वगैरे घालून खूप आवडते, मग तीच बनवलेली. आणि आत्ता जस्ट जेवण झाले आणि त्यांना पण प्यायला दिलेलं, त्यांना खूप आवडलं. तर मेन म्हणजे ना काल तेच येणार होते वडील, तर खूप एक वेगळाच आनंद होता. म्हणून काकूंकडनं त्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि मला पण खूप दिवसापासून क्लीन करायचंच होतं, पण याच्यामुळं जमत नव्हतं बेबीमुळे. म्हणून म्हटलं काकांना म्हटलं तुमचे काय काय एक्स्ट्रा पैसे असेल मी देईल, तुम्ही फक्त मला तेवढं वॉर्डरोब वगैरे क्लीन करून द्या. त्यांनी छान घासून वगैरे काढलं, ते तुम्ही बघितलंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना दुपारचं जेवण अजिबात माझ्या एकटीने करत नव्हता आणि लकीली वरूनचं थोडंसं ऑफिसचं थोडंसं असं शांत होतं, मग त्याने मला हेल्प केली आणि मग फायनली अवने सगळा शिरा खाल्ला. आणि जे पालकची मी ग्रेव्ही बनवली होती तेवढी छान, पण त्याने अजिबात ती खाल्ली नाही. मला एवढं वाईट वाटलं, हे मला टाकून द्यायला लागलं. आणि परत ड्रायफ्रूटचा जो शिरा आहे तो मी फायनली बनवला आणि मग त्याने तो खाल्ला. त्याच्यानंतर मँगो वगैरे मग सगळं खाल्लं. तर म्हणजे आत्ता वडील का आलेत अचानक त्याचं तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आत्ता जर मी सगळं सांगितलं तुम्हाला हा ब्लॉग मोठा पण होऊन जाईल. आले तर ते कशासाठी काय हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल, त्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.